तर आपण पाहतात मित्रांनो, लेट विकी चषक अर्थात स्वर्गीय विकी देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबवली जाणारी क्रिकेटची स्पर्धा. आज विकी आपल्याबरोबर नाहीये मित्रांनो, परंतु त्याच्या असंख्य आठवणींना उजाळा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय. ओमकार देसाई, सिद्धेश इलक, त्यानंतर विजय नांबियार, त्याचबरोबर नाईद यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. जय पावला शंभू प्रतिष्ठान यांचं देखील तेवढंच मोठं योगदान या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी. यावेळेस वेगवान चेंडू होता, बॅटीचा इनर एज घेत चेंडू पॅड लाईन वरती आदळतोय. तर त्या सर्वांचा आपण मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करूया, ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी खूप मोठं परिश्रम घेतले. त्याचबरोबर वायसीसी टीमचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. आता मात्र सेमीफायनलची लढत जी तुमच्या समोर खेळवली जाते आपण पाहताय मित्रांनो, नेक्स्ट लेवल वर्सेस कावडी वॉरियर, यानी की एकीकडे ओमकार देसाई तर दुसरीकडे सिद्धेश इलक, अर्थातच गुरु विरुद्ध चेला, अशी लढत यावेळेस मात्र मैदानावरती होत असताना रिव्हर्सचा फटका यशस्वी, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. अरे यावेळेस अजून एक मोठा प्रहार, 6 धावांसाठी षटकार. बघा 2 मोठे फटके आलेत, एक चौकार रिव्हर्सच्या माध्यमातून आणि आता मात्र षटकार. सिद्धेशाला विचार करण्यासाठी भाग पाडले ओमकार देसाई यांनी की आता गोलंदाजी करावी तर कशी करावी, कारण की ज्या सिद्धेशने मागील सामन्यामध्ये लीग स्टेजच्या कालच्या दिवसभरामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं या नेक्स्ट लेवल संघाला, त्या संघाच्या विरुद्ध आता मात्र त्याची तारेवरची कसरत चालली आहे. याच्या मागचं कारण काय, तर ओमकार देसाई याला सूरगा बसलाय मित्रांनो. आज दिवसभर तुटून पडला विरोधकांवरती ओमकार, एक अर्धशतक देखील त्याने लगावलं आणि आता आपण पाहतोय की सेमीफायनलचा महत्त्वपूर्ण मुकाबला आणि या महत्त्वपूर्ण मुकाबल्यामध्ये हा अर्धशतकाचा राजा तुटून बरसलाय सिद्धेश याच्यावरती. सिद्धेश काय स्ट्रॅटेजी रंगवल ओमकारला बाद करण्यासाठी, कारण की ओमकार जितका जास्तीत जास्त काळ विकेटवरती उपस्थित राहणार तेवढा जास्तीत जास्तांचा धाव्यांचा ओघ हा सातत्याने येणार. तर बघूयात काय घडते आणि काय बिघडते या बिग बॅटल मध्ये, अर्थात सेमीफायनलचा मुकाबला ओमकार विरुद्ध सिद्धेश इलक. राईट ओव्हर द विकेट. सिद्धेश पुन्हा एकदा श्री आशीर्वाद अपार्टमेंट इन कडून यावेळेस चांगला चेंडू होता, चेंडू आतमध्ये आणतायत. चेंडूला लेट कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, थर्ड मॅन ते पॉईंटच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला थटवण्याचं होतं, पण नीटचा संपर्क होत नाहीये, ज्याच्यामुळेच की काय या चेंडूवरती डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार आणि आता पुन्हा एकदा डॉट चेंडू. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि स्कोर झालेला आहे 10 रन. परंतु यावेळेस पहा अजून एक मोठा प्रहार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची बॅटिंग करायची हे शिकावं ओमकारकडून. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतायत. एक रिव्हर्सच्या माध्यमातून आपण पहिला फटका कव्हर आणि पॉईंटच्या डोक्यावरून खेळून काढला त्यांनी डीप मध्ये. त्यानंतर जर पाहिलं तर एक षटकार लगावला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि आता फाईनला टार्गेट करतायत. म्हणजे जर पाहिलं तर यष्टांच्या पार्टी मनसुबा बनवला त्यांनी खेळण्याचा, कारण की जेव्हा पॉवर प्लेचे षटक चालतं त्यावेळेला मात्र यष्टांच्या पाठीमागे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक तैनात नसतो बहुतेक वेळा, आणि याचाच मात्र पुरेपूर उपचार करतायत ओमकार. यावेळेस आपण पाहतो खराब चेंडू, पंचांचा इशारा येत असताना अव्वांतर चेंडूचा वेगवान चेंडू जरूर होता. लेग स्टिक वरती अटॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. ओमकारने ओळखलं की या चेंडूची दिशा थोडीशी खराब आहे, या चेंडूला मात्र लिव्ह केले आणि आपण पाहतोय 4 धावा, माफ करा अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव भेटते. तर खूप खूप आभार आसिफ भोपा यांचं करूयात.
आमिर नाना, माफ करा, आमिर नानाचा आपण आभार व्यक्त करूयात. आमिरचा आभार व्यक्त करेन मी, कारण की सोय करून दिले त्यांनी आम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये. थोडीशी समालोचन करत असताना त्रुटी होत्या, त्या त्रुटी मात्र त्यांनी कमी केल्यात. तर पहिल्या षटकाचा झाला खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा स्कोअर कार्डवरती आलेल्या आहेत. तर सुरुवात तर खूप चांगली झालेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर बघूयात पुढच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुणाला पाचारण केलं जाणार, कारण की आतापर्यंत जर स्थिती जर पाहिली तर मागील सामन्यासाठी दिनेश भोसले यांना पहिलं षटक हाताळण्यासाठी दिलं होतं आणि दिनेश सक्सेसफुल देखील ठरले होते. परंतु यावेळेस थोडीशी रणनीती बदलली आणि आपण पाहतोय की सिद्धेशला आणलं गेलं. सिद्धेश थोडेसे महागडे ठरलेत. काय घडेल आणि काय बिघडेल हा येणारा वेळ निश्चित स्वरूपाने सांगेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा स्कोर कार्डवरती. आवाज मत करू. तर 18 धावा आलेल्या आहेत आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय दिनेश भोसले आलेले आहेत. एक यशस्वी गोलंदाज या पूर्ण स्पर्धेमध्ये उभे राहिलेत आणि आता मात्र त्यांचं कॉन्टेस्ट मोठं असेल, कारण की समोर ओमकार देसाई आहेत. दोन्ही देखील अनुभवी खेळाडू, गेली कित्येक स्पर्धा या दोघांनी एकत्र खेळलेल्या आहेत आणि एकमेकांविरुद्ध हे दोन खेळाडू कशा प्रकारचा खेळ दाखवतील. लेफ्ट ओव्हर द विकेट. कॉमेंट्री बॉक्स कडून दिनेश भोसले. पहिला चेंडू ओमकार यांच्यासाठी. खोलवर पद्धतीचा चेंडू यावेळेस लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये टार्गेट केले गेले. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, परंतु क्षेत्ररक्षकाला भेद सीमारेषेच्या पलीकडे जातोय चेंडू. चौकार आलाय. चौकार आलाय आणि या चौकाराच्या बरोबरीने आपण पाहतोय आता मात्र धावसंख्येला गती भेटते दुसऱ्या षटकामध्ये देखील. 22 धावा आल्यात. 22 धाव्याच्या बरोबरीने आपण पाहतो की ओमकार देसाई आता मात्र बरसतोय. पुन्हा एकदा ओमकार देसाई क्लिक झाला या सामन्यासाठी असं म्हणावं लागेल. आणि ओमकार देसाईला जर का एकदा सूर गवसला ना मित्रांनो, तर मात्र विरोधकांवरती तो अक्षरशः तुटून पडतो. दिनेश भोसले यांचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. तर निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडू जातो आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने आपण पाहतो की गोलंदाज दिनेश कमबॅक करतायत. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर थोडासा दबावाखाली वावरत असताना दिसत होते, परंतु आपला स्वाभाविक खेळ करत ओमकार यांना स्थिर करतायत. तर बघूया किती वेळ ओमकार शांत राहील. यावेळेस हलकासा ओव्हर पिच चेंडू आणि यावेळेस स्फोटा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 धावांसाठी षटकार. षटकार आलाय आणि षटकाराच्या बरोबरीने आपण पाहतो की आता ओमकार थांबण्याचं नाव घेत नाहीये. षटकार चौकार, चौकार षटकार, सिंगल डबल, चांगले चेंडू सन्मान, खराब चेंडूंवरती खरपूस समाचार. हे समीकरण आज ओमकारने या स्पर्धेमध्ये काय चांगल्या रीतीने हाताळलंय. काल देखील ओमकार चांगल्या भरामध्ये होत्या. पहिल्या दिवशी देखील ओमकार चांगल्या भरामध्ये होता आणि आता देखील पाहतो की तो चांगली बॅटिंग करतोय आणि धावसंख्या फुलवतोय आणि धावसंख्येला घेऊन जातो या षटकाराच्या बरोबरीने तब्बल 28च्या घरामध्ये. जोपर्यंत ओमकार मैदानावरती असणार तोपर्यंत धावसंख्येचा ओघची सातत्यता राहणार आणि हीच गोष्ट कदाचित ओळखली आहे अपोजिट संघाने, अर्थातच गावडे वॉरियर संघाने. तर या धावसंख्येला लगाम कशा प्रकारे लावता येईल, ओमकारला शांत ठेवण्यामध्ये दिनेश भोसले यशस्वी होतील का? सिद्धेश शिलक याने जो विश्वास दर्शवलाय दिनेश याच्यावरती या षटकामध्ये, त्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी दिनेश करणार काय? लोअर फुलटा चेंडू ऑन साइडच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. देखिए मैं निवेदन करना चाहूंगा दर्शकों से, कृपया करके सहयोग कीजिए. बाउंड्री लाइन के बाहर बैठिए. इस प्रकार की इंजरी शायद बड़ा रूप ले सकती है. खिलाड़ियों को किसी भी प्रकार से दिक्कत ना हो, इसके लिए प्लीज कृपया करके सहयोग कीजिए.
चौकाराच्या बरोबरीने स्कोर कार्डवरती आपण पाहतो थोडासा वेग पकडला गेलाय आणि स्कोर जाऊन पोहोचतोय 32च्या घरामध्ये. या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत आणि या 4 चेंडूंमध्ये तब्बल 14 धावा कुठून काढल्या आहेत ओमकार यांनी. दिनेश भोसले यांचा परिपूर्ण समाचार यावेळेस मात्र घेत असताना नक्कीच आज आपण पाहतोय दिवाळीची आत्ताच आतिषबाजी थोडी थोडी शांत होत चालली आहे. बॅटीचा इनर एज घेत चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय. दिवाळीच्या पावन मुहूर्तावरती आणि दिवाळीच्या सुट्टींमध्ये क्रिकेटची मजा अनुभवण्यासाठी भरपूर सारे क्रिकेट प्रेक्षक वर्ग आज या शेवटच्या दिवशी मैदानावरती आलेत आणि आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांना दिवाळीच्या देखील खूप सारे शुभेच्छा देऊयात. आपण पाहतात मित्रांनो लेट विकी चषक 2021 हे तिसरं दैदिप्यमान पर्व आणि या पर्वामध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर सेमीफायनलचा हा मुकाबला यावेळेस खेळवला जातोय. जो संघ इकडून जिंकेल तो फायरबर्ड संघाबरोबर फायनलची अंतिम लढत खेळेल. लोअर फुलटा चेंडू ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये वेगवान चेंडू टाकला होता यावेळेस मात्र दिनेश यांनी नीटचा ओमकार समजू शकले नाहीयेत. एक धाव जरूर भेटते. एक धावेच्या बरोबरीने या षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 18 धावा होत्या आणि या षटकाचा जर विचार केला तर टोटल स्कोर जाऊन पोहोचतोय 33च्या घरामध्ये. म्हणजे या षटकामध्ये दिनेश भोसले यांनी तब्बल 15 धावा खर्च केल्या. 33 धावा दोस्तांनो झालेले आहेत स्कोर कार्डवरती. कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद झालेला नाही. ही एक जमेची बाजू नेक्स्ट लेवल संघाला बघा नावामध्येच नेक्स्ट लेवल आहे आणि ओमकार देखील नेक्स्ट लेवलचा खेळ दाखवतोय कारण की त्याने ओळखलंय या स्पर्धेची महत्वाकांक्षा. तर नक्कीच शाहीद आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की पूर्ण स्कोर टीमचा 33 झालाय आणि त्या 33च्या 33 धावा ओमकारने कुठून काढल्यात. म्हणजे आतापर्यंत आफताबच्या वाट्याला कुठल्या प्रकारचा चेंडू आलेला नाहीये. 12चे 12 चेंडू ओमकारने फेस केलेत. विजय नांबियार विजय नांबियार जेथे कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. नाईक तुम्हाला बोलवतायत. तर चला मित्रांनो वडियत मात्र आता पुन्हा एकदा मैदानाकडे 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. ओमकार देसाई याने 33च्या 33 धावा कुठून काढल्यात. 12चे 12 चेंडू
आणि या षटकाराच्या बरोबरीने ओमकारचा अजून एक अर्धशतक पूर्ण होते. तर ओमकार थोडीशी बॅट वर करायची आणि मानवंदना द्यायची आमच्या प्रेक्षकांना. तर धन्यवाद ओमकार, अर्धशतकांचा महाराजा बरसलाय आज या मैदानावरती. तर नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो, यावेळेस मात्र षटकार आल्याने षटकाराच्या बरोबरीने अर्धशतक पूर्ण करतायत वैयक्तिक कोट्यातील आणि त्याचबरोबर सांघिक कोट्यातील. आतापर्यंतचे सर्व चेंडू ओमकारने खेळत मित्रांनो, ही कौतुकाची गोष्ट. आणि या सर्व चेंडूंवरती ओमकारने षटकार चौकार लागवलेत आणि 50 धावा पूर्ण केल्यात. आणि या 50 धावाच्या बरोबरीने आपण पाहतोय की आपल्या आयुष्यामध्ये स्कोअर कार्डवरती ओमकार अजून एक अर्धशतक लिहितोय. अर्धशतकांचा महाराजा ओमकार देसाई. यावेळेस अजून एक देखना फटका, क्षेत्ररक्षक ब्रॅव्हो तिथे उपस्थित. आणि याचबरोबर ओमकार देसाई याच्या मात्र खेळीचा अंत. बघा, ओमकारने तब्बल 17 चेंडू खेळलेत आणि या 17 चेंडूंमध्ये 50 धावांची भली मोठी इनिंग साकारली आहे. तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो ओमकारसाठी या झाल्याच पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग. सेमीफायनलच्या महत्वपूर्ण इनिंग मध्ये 50 धावांचा आकडा आता मात्र शिवतोय. परंतु आपण पहा तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण ब्रॅव्होच्या माध्यमातून. आणि पूर्ण स्पर्धेचा विचार केला तर 4 अर्धशतक लगावलेत ओमकारने. का या खेळाडूला अर्धशतकांचा महाराजा म्हणलं जातं याची प्रचिती तो मात्र आज देऊन जातोय. तर नक्कीच जगदीशजी तामणकर साहेब त्याचबरोबर उमेश साहेबांचा देखील मनाच्या अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करतो. आज तुम्ही इथे आलात, या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल नक्कीच आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीकडून तुमचं मी मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तर ओमकार देसाई बाद झाल्यानंतर आपण पाहतोय की मैदानाच्या चौफेर पूर्णपणे शांतता निर्माण झाली आहे. षटकारांची आतिषबाजी करणारा आता मात्र पॅव्हलियनकडे आलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅट्समन जमान मात्र मैदानावरती जात आहेत. दीपक याने किमया करून दाखवलेत. मोठा मासा गळाला जरूर लावलाय आणि इथून कमबॅक केला जाऊ शकतो का हे मात्र तो स्वतःला सांगतोय. बघा, असाच एक सामना झाला होता ज्याच्यामध्ये ओमकारने पहिल्या 2 षटकांमध्ये 40 धावा कुठून काढल्या होत्या. ओमकार बाद झाल्यानंतर पूर्ण संघ 30 धावा देखील जमा करू शकला नाही. त्याच प्रकारचा कारनामा होणार का? असंख्य प्रश्नांचं उत्तर यावेळेस मात्र मैदानावरती घोंगवत आहे आणि हे उत्तर थोड्याच वेळात तुमच्या समोर येणार. बघा, कालच्या दिवसामधला जो सकाळच्या सत्रामध्ये जी मॅच झाली होती पहिली, त्याच्यामध्ये ओमकारने पहिल्या 2 षटकांमध्ये 40 धावा कुठत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि ओमकार बाद झाल्यानंतर त्याचा पूर्ण संघ 74 पर्यंत थांबला. म्हणजे अवघ्या 24 धावा त्याच्या संघाने जमा केल्या होत्या. बघू त्या प्रकारचं चित्र होणार का मात्र जमान ज्याला सूर गवसलाय, ज्याने षटकाराने मॅच जिंकली होती अतुल 11च्या विरुद्धात, तिथून हा संघ आतमध्ये आला होता, त्याच प्रकारचा खेळ तो दाखवणार का? तर नक्कीच तर आपण पाहतोय क्रिकेट अनिश्चितांनी भरलेला खेळ, गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी असं म्हणूया मित्रांनो. आणि कधी इकडे कधी तिकडे सामना सातत्याने झुकतोय. दीपकचं ते षटक खूप महत्वाचं होतं. दीपकने जरूर 3 षटकार त्याच्या गोलंदाजीमध्ये खर्च केले, परंतु आपण कौतुक करावं लागेल दीपक याचं, कारण की एक मोठा मासा त्याने टिपला ज्याचं नाव होतं ओमकार देसाई. तर नवीन गोलंदाज यावेळेस येत आहेत, विजय आलेले आहेत आणि पहिला चेंडू सामना करतील आफताब. 3 षटकं त्यांनी वाट पाहिली ह्या चेंडूला फेस करण्यासाठी. तर बघूया पहिला चेंडू कशा प्रकारे सामना करतील विजय यांचा. धीम्या गतीने टाकलेला चेंडू थोडासा आतमध्ये येतोय. खोलवर पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल मित्रांनो. पंचांचा इशारा होतो, बाईकच्या माध्यमातून ही सिंगल भेटते. खोलवर पद्धतीचा चेंडू अतिशय हाय आर्म ऍक्शन आहे. गोलंदाजीची पहिलेच हाईट 5.5 ते 6 उंच पूर्ण हा खेळाडू. त्यानंतर जर पाहिलं तर 3 ते 3.5 फुटाचा त्याचा हात आणि तेवढ्या उंचीवरून तो जेव्हा गोलंदाज चेंडू रिलीज करतो त्यावेळेला कधी कधी ओव्हरपिच चेंडू देखील खोलवर पद्धतीचे होतात. आणि याच प्रकारचं चित्र आपण पाहिलं की आफताब पहिला चेंडू सामना करत असताना रिव्हर्स स्वीप्स अटेम्प्ट करत होते आणि अटेम्प्ट मात्र फसला. आणि आपण पाहतो की मित्रांनो बाईकच्या माध्यमातून 1 धाव जरूर भेटते. ॲपील लाऊड होती मित्रांनो,
पंचांनी ती अपील पूर्णपणे फेटाळली. आत्मविश्वासाची कमतरता कदाचित जाणवली की काय, आणि पंचांनी मात्र ही दात फेटाळली आणि आपण पाहतोय की स्ट्राईक मात्र रोटेट झाली आणि जमान मात्र स्ट्रायकर हँडवरती येत आहेत. ZA स्पोर्ट्सच्या विरुद्ध 12 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता असताना विजय याच्यावरती जो विश्वास दर्शवला गेला होता त्या विश्वासाला सार्थ त्याने गोलंदाजी केली. 2 फटके त्याच्यावरती जरूर बसले, परंतु त्याने सुस्थितीमध्ये आपल्या संघाला आणण्याचं काम केलं होतं. तोच विजय आता मात्र पुन्हा एकदा. यावेळेस फसवा चेंडू, धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू निर्धाव जातोय. खूप चांगली गोलंदाजी, फ्लाईट देत आहेत चेंडूला, शेवटपर्यंत फलंदाजाला पाहतायत, रीड करतायत, त्यानंतर मात्र चेंडूला कधी वळवतायत, कधी चेंडूला आतमध्ये आणतायत, वेगाने टाकतायत. खूप खूप चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. शारीरिक दृष्ट्या जर पाहिलं तर सडपातळ शरीर यष्टी उचपुरा आहे हा खेळाडू, परंतु कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. अजून एक धीम्या गतीने टाकलेला चेंडू कट केलाय, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक हुसैफा तिथे उपस्थित, थोडीशी चूक करतात. शेवटच्या क्षणी मात्र चेंडू डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये जातोय 4 धावांसाठी. तर चौकार आलाय काहीशा कालावधीनंतर. जी धावसंख्या पूर्णपणे शीतल होऊन धावत होती ओमकार बाद झाल्यानंतर, आता मात्र त्या धावसंख्येला आकार देण्याचं काम कदाचित जमान करतायत. जमान ओळखले जातात विस्फोटक खेळीसाठी, आणि आता मधल्या फळीमध्ये त्याला संधी भेटली, तर या संधीचा ते कशा प्रकारे वापर करतील. यावेळेस चांगला चेंडू, लेग ब्रेक, तो देखील उसळी देणारा खूप चांगला चेंडू होता मित्रांनो. या चेंडूवरती प्रत्युत्तर कदाचित नसावं असं म्हणावं लागेल, कारण की एवढी उसळी देणारा चेंडू, एवढा लेग ब्रेक जर होत असेल तर फलंदाज पूर्णपणे समजू शकत नाहीयेत हे चेंडू. आणि त्यात जर पाहिलं तर जमान्यांची उंची थोडीशी कमी पडते आणि म्हणूनच की हा चेंडू निर्धाव जातोय. यष्टांच्या पाठी उपस्थित असलेला यष्टी रक्षक देखील तेवढी चांगली कामगिरी करतोय, आणि स्कोरचा जर विचार केला तर स्कोर जाऊन पोहोचतोय 55च्या घरामध्ये. अजून एक लेट कट करण्याचा प्रयत्न, तर आपण पाहतो मित्रांनो यावेळेस सिंगल जरूर भेटते. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाले आणि या षटकाचा शेवटचा चेंडू सामना करेल तो म्हणजे आफताब. तर शेवटचा चेंडू कशा प्रकारे सामना करतील आफताब. चौथा षटक प्रगतीपथावर आहे, चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू सामना करेल आफताब. आफताब याने आतापर्यंत फक्त एकच चेंडू सामना केला ज्याच्यामध्ये ते रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करत असताना फसले होते. तर या चेंडूचा कशा प्रकारे समस्या करत लेग ब्रेक गोलंदाजीच्या विरुद्ध आफताब. यावेळेस काय चेंडू टाकला होता, फलंदाज आफताबच्या त्रिफळांना केले पूर्णपणे उद्ध्वस्त. फर्निचर लॉस, आफताब बॅक टू द पॅव्हिलियन. छप्पन्न धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. दिनेश भोसले येत आहेत यावेळेस श्री आशीर्वाद अपार्टमेंट कडून.
आणि यावेळेस मात्र चुकीचं कॉलिंग, क्रिकेटची आत्महत्या. फलंदाज जमान बॅक टू द पवेलियन. काय देखणा फटका होता मित्रांनो. वेदांच्या बॅटिंगमधून निघलेला हा घणाघाती प्रहार षटकार. वाटतं देखील नव्हतं की एवढ्या कमी वयामध्ये हा खेळाडू एवढ्या उंचीवरती जाईल. आपल्या वडिलांच्या नावासाठी कदाचित हा खेळाडू खेळतो की काय. वडिलांनी जे कारनामे केलेत क्रिकेट पटलावरती त्याच्या पाऊल कोणावरती पाऊल ठेवत आज वेदांत तो देखील इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला की काय असं म्हणावं लागेल. चांगला फटका आलाय, दर्जेदार स्ट्रोक, ते देखील दिनेश यांच्या विरुद्ध. यावेळेस हेलिकॉप्टर, क्या बात, चांगली फटकेबाजी, अलंग तो कार्पेट ड्राईव्ह.
काय फलंदाजी करतोय. वाटलं देखील नव्हतं की वयाच्या 13-14 वर्षामध्ये टेनिस पटलावरती ओमकारचं पदार्पण होईल आणि पदार्पण अशा प्रकारे होईल हे देखील वाटलं नव्हतं. आपले वडील काय आहेत, आपल्या वडिलांचा इतिहास काय आहे आणि आपल्या वडिलांच्या नावाखातीर आज मला काहीतरी करायचं हेच करत असताना मात्र वेदांत तुटून पडलाय. वाटलं देखील नव्हतं की एवढी चांगली तो फलंदाजी करतो. एक बॉल समोर आला, त्याच्यावरती त्याने काव कॉर्नरवरती षटकार लगावला. आता थोडासा आपटलेला चेंडू आणि आपटलेल्या चेंडूवरती देखील षटकार लगावला. म्हणजे या खेळाडूकडे टॅलेंट परिपूर्ण भरलेले आहे. फक्त एक ठिणगी हवी जी वनवा पेटवू शकते आणि हे वय आहे ठिणगी टाकण्याचं आणि तेच काम करत असताना मात्र वेदांत या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुकास्पद आयोजन. या आयोजनाचा प्रमुख उद्दिष्ट हाच होता की नवयुवकांना, यंग टॅलेंटला स्थान देणं आणि हेच मात्र करत असताना वेदांत आज काहीतरी उपक्रम करतोय आणि हा उपक्रम नाहीये मित्रांनो, तर इतिहास रचतोय. काय षटकार लागले, काय बॅटिंग करतोय. मागील सामन्यामध्ये देखील पाहिलं मित्रांनो की 22 धावांची अप्रतिम खेळी त्याने केली होती. संघाला अडचणीमधून सावरायचा त्याने प्रयत्न केला गेला होता. आपल्या संघामध्ये चांगले चांगले फलंदाज असताना देखील ओमकारने वेदांतवरती विश्वास दर्शवला आणि त्या विश्वासाला सार्थ असा खेळ आज मात्र वेदांत दाखवतोय. आपल्या आयुष्याच्या क्रिकेटिंग करिअरला याच मैदानातून तिने सुरुवात केली आहे. आपल्या वडिलांचं होम मैदान आणि त्याच होम मैदानावरती तो देखील त्याच प्रकारे बरसतोय ज्या प्रकारे त्याचे वडील बरसले होते. वेदांत देसाई ऑन फायर. स्टान्स पहा वेदांचा काय सुंदर स्टान्स आहे. फॉलो थ्रू पहा किती सुंदर आहे. शेवटपर्यंत चेंडूवरती पाहतात, त्यांची नजर पहा, मान पहा किती सुंदर पद्धतीने राहते. बॅटीचा फ्लो, ज्या प्रकारे बॅटीला घेऊन येतात, कॅल्क्युलेशन पहा, पूर्णपणे त्याचं कॅल्क्युलेशन पहा चेंडूवरती पडण्याचं अप्रतिम. यावेळेस सूर्यस्वीपचा अटेम्प्ट, पंचांचा इशारा आहे तो वाईट चेंडूचा. कोणत्या चेंडूला लिव्ह करायचंय, कोणत्या चेंडूला खेळायचंय याची देखील माहिती असणं म्हणजे क्रिकेट आणि हेच क्रिकेट मात्र वेदांत शिकलाय आणि मात्र परिपूर्ण त्याचा वापर करत असताना मैदानावरती. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आज त्यांना भुरळ घातले. वेदांतने आलेला प्रत्येक प्रेक्षक वर्ग वेदांतच्या बॅटिंगकडे पाहण्यासाठी आतुर झालाय आणि प्रेक्षकांना मनोमुराद आनंद देण्याचं काम देखील वेदांत करतायत. आज या वयामध्ये अशा प्रकारची खेळी, अनपेक्षित खेळी, कित्येक तरी पालक वर्ग आज इथे उपस्थित असेल. त्यांचं देखील स्वप्न असेल की माझा देखील मुलगा येणाऱ्या भविष्यामध्ये अशाच प्रकारचा खेळ दाखवेल का. आणि हो मित्रांनो, जर का प्रयत्न असेल तर नक्कीच तो दाखवेल. आणि याचबरोबर एक धाव पूर्ण होते. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे आणि या षटकाचा विचार करता आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. स्कोरचा जर विचार केला तर स्कोर जाऊन पोहोचलाय 77च्या घरामध्ये. 77 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत मित्रांनो. अजून देखील एक सत्राचा खेळ येणं बाकी, फायनल मॅच येणं बाकी. थोडासा वेग वाढवा मित्रांनो. 3 चेंडू बाकी आहेत या सत्रातील. समीर स्ट्राईक वरती येत आहेत तर नॉन स्ट्रायकर एंड वरती वेदांत. मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणावं लागेल मित्रांनो. शरीर काठी पहा या खेळाडूची किती सुंदर आहे. या वयामध्ये अशा प्रकारची शरीर काठी जर असेल आणि त्याच्यावरती थोडी मेहनत घेतली गेली तर येणाऱ्या भविष्यामध्ये एक नवीन अध्याय लिहेल आणि या अध्यायाची सुरुवात आज मात्र ओमकार या पर्वातून करतोय की काय. अर्थात लेट विकी चषक 2021. फ्लायटेड चेंडू, फसवा चेंडू टाकला होता. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु शेवटच्या क्षणी स्ट्राईक रोटेट करत असताना कदाचित वेदांत तंबूच्या आश्रयाला येत आहेत. एक निष्पाप बळी म्हणावं लागेल मित्रांनो क्रिकेटच्या आत्महत्या धावचीतच्या माध्यमातून. नक्कीच खूप चांगली बॅटिंग केली वेदांतने. तर नक्कीच मित्रांनो वेदांतची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. नो डाऊट एक स्टायलिश इनिंग कंप्लीट करतायत, स्टायलिश शॉट लगावतायत. वाटलं देखील नव्हतं की एवढे सुबकतेने ते फलंदाजी करतात परंतु कौतुक करावं लागेल. आज शब्द अपुरे पडले त्यांच्यासाठी आणि जो अपेक्षित होता खेळ तो मात्र त्याने दाखवलाय. 2 षटकार अजून देखील डोळ्यासमोर उभे राहतात. डोळ्याचं पारणं फेडणारे ते फटके होते. ग्लोरियस ग्लोरियस अप्रतिम ट्रिमंडस फॅब्युलस असे फटके होते. नवीन बॅट्समन ऑन स्ट्राईक आपण पाहू शकता इम्रान खान यांना आपण पाहू शकता स्ट्रायकर हँडवरती. तर 2 चेंडूंचा कशा प्रकारे सामना करतील. टोटल स्कोरचा जर विचार केला तर स्कोर थांबलाय 77च्या घरामध्ये.
50 धावा वैयक्तिक ओमकार याने योगदान दिलं. तिथून जर पाहिलं तर अवघ्या फक्त आणि फक्त 22 धावांचं योगदान पूर्ण संघाने दिलं. आणि त्यातल्या त्यात जर पाहिलं तर देसाई कुटुंबाने सर्वाधिक जास्त धाव्यांचं योगदान या मॅचमध्ये दिलं, कारण की त्यांच्या चिरंजीवाने देखील 2 षटकाराच्या बरोबरीने 16 धावांचं योगदान, म्हणजे पिता पुत्रांनी तब्बल 66 धावांचं योगदान दिलंय पूर्ण टीमला. आणि स्कोर झालाय टीमचा टोटल 77 धावा, म्हणजे पूर्ण टीमने 11 धावा दिल्यात आणि 66 धावा फक्त पिता पुत्रांनी दिल्यात. म्हणजे खूप चांगली घरामध्येच वाटतं कदाचित क्रिकेटचा बाळकडू पाजलाय वेदांतला, आणि वेदांत देखील तेवढी चांगली कामगिरी करतोय. यावेळेस लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये टार्गेट जरूर केले गेले. एकदा पूर्ण दुसरीची संधी, यावेळेस कम्युनिकेशन थोडंसं फसतंय आणि शेवटच्या क्षणी दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज इम्रान बाद होत आहेत. पंच, शेवटचा रनआउट आहे. यस, धन्यवाद. तर 6 षटकांचा झालाय खेळ समाप्त, आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरचा विचार केला तर स्कोर जाऊन पोहोचलाय 78 आणि 79 धावांची असेल ती गरज. तर याच दरम्यान आपण पाहू शकता या विभागातील अजून एक कार्यसम्राट नेतृत्व गेली कित्येक वर्ष सातत्याने जनसेवेचा पण ज्यांनी हातामध्ये घेतला असे आपले सर्वांचे लाडके आदरणीय अमितजी शेलार साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करेन. उत्तर मध्य मुंबई जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टी अमितजी शेलार साहेब यांचं शुभ आगमन आपण पाहतो आमच्या मैदानावरती झालंय. तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. आणि साहेबांना विनंती करेन की साहेब आपण देखील आसनस्थवा मैदानावरती आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. अजून एक जबरदस्त नेतृत्व विभागातील जे सातत्याने झडतंय जनसेवेसाठी गेली कित्येक वर्ष जनसेवेच्या माध्यमातून प्रत्येक
स्थानिक लोकांपर्यंत ते पोहोचत आहेत, प्रत्येकांचे प्रश्न मार्गी लावत आहेत आणि आज या स्पर्धेची महत्वाकांक्षा पाहता आज विनंतीला मान देऊन साहेब इथे उपस्थिती झालेत, त्याबद्दल मी नक्कीच त्यांचा आभार व्यक्त करेन. त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील या स्पर्धेचा आनंद घ्या. हॅलो 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 हॅलो. तर आता मात्र पहिल्या सत्राचा झालेला आहे खेळ समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 78 घरामध्ये आणि 79 धावांची आवश्यकता असेल. तर बघूयात या 79 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. तर काही महिला वर्ग देखील इथे उपस्थित झालेला आहे या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. तर 17ला होते सुरुवात. पहिला चेंडू हवेमध्ये होता, झेल मात्र सुटलाय. कुणाचा? तर तो म्हणजे सिद्धेश इलग्याचा. फैजान यांच्याकडून हा झेल सुटलाय. प्रयत्न खूप चांगला होता, शेवटच्या क्षणी चेंडू मात्र हाताला स्पर्श करून निघाला. प्रयत्न खूप चांगला होता परंतु शेवटच्या क्षणी मात्र भाग्य बलवंत ठरते, ते म्हणजे फलंदाज तर नक्कीच आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठाच्या बाजूला ओमकार देसाई यांच्या मातोश्री आलेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात सहर्ष स्वागत. आज पहिल्यांदाच कदाचित क्रिकेट जगतामध्ये हा सुवर्ण योग आला असावा ज्यामध्ये एका स्त्रीने आपल्या मुलाला आणि आपल्या नातवाला एकत्र खेळताना पाहिलं असेल. आणि फक्त खेळताना नाही पाहिलं तर मित्रांनो बहरताना पाहिलं, कारण की ओमकारने 50 धावा पूर्ण केल्या आणि वेदांतने देखील 2 षटकार आज मैदानावरती लगावले. आणि असा सुवर्ण योग तुमच्या नशिबी आलात. तुम्ही खरंच भाग्यवंत आहात, कारण तुम्ही दिलेली सर्वात मोठी भेट या टेनिस क्रिकेट पटलावरती अख्ख्या विश्वाला काय तर तो म्हणजे ओमकार देसाई. ज्या प्रकारे ओमकार अर्थातच श्री गणेशाचं हे दुसरं नाव आणि टेनिस क्रिकेटला पटलावरती पडलेलं गोड स्वप्न आपण ओमकार याला पाहू शकता. आणि ओमकारने देखील त्याच प्रकारचा खेळ दाखवलाय. ज्या वेळेला ओमकार मैदानावरती जातो ना मित्रांनो, त्या वेळेला कुर्ल्याचं नाव घेतल्याशिवाय कुठलाही समालोचक शांत बसत नाही. प्रत्येक प्रेक्षकाला माहितीये कुर्ल्याची आन बान शान, मुंबई टेनिस क्रिकेट जगताचा बादशाह, अर्धशतकाचा महाराजा कोण तर ओमकार देसाई. आणि ज्या वेळेला कुर्ल्याचं नाव घेतलं जातं त्या वेळेला मात्र प्रत्येक कुर्लावासियाला ही अभिमानाची गोष्ट असते. आणि त्यासाठी नक्कीच मावशी आम्ही तुमचं मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो की तुम्ही त्याला तेवढा सपोर्ट केला. कारण की खूप कमी असे कुटुंबातले पालक असतात जे मुलांना त्यांच्या पॅशनकडे जाण्यासाठी कधी कधी थांबवतात. काही फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, काही वैयक्तिक कारणं असतात, त्याच्यामुळे त्यांच्या मुलांना ते शिक्षणाकडे जास्त लक्ष द्यायला सांगतात, कामाकडे जास्त द्यायला लक्ष जातात. परंतु मी स्पेशली थँकफुल राहील तुमच्यासाठी मावशी आणि देवीदास काकांसाठी, कारण की तुम्ही कधी ओमकारला रोखलंच नाही. आणि आज म्हणूनच की काय मी प्रत्येक पालकाला सांगू इच्छितो की तुमच्या मुलाची जी आवड असेल ना मित्रांनो ती त्याला करू द्या, कारण की त्या आवडीमधून कदाचित तो विश्व निर्माण करू शकतो स्वतःचं, जे ओमकारने करून दाखवले. तर नक्कीच धन्यवाद व्यक्त करूया त्यांचा देखील. ते आज व्यासपीठावरती आल्यात, व्यासपीठाची शोभा वाढवली. नक्कीच आम्ही त्यांना मिस करत होतो, कधी त्यांची भेट होईल त्यांच्याशी थोडासा संपर्क करण्याचा आम्ही देखील प्रयत्न करत होतो. परंतु हा सामना जसा संपेल तसं आम्ही मावशींशी देखील चर्चा करणार आहोत. ओमकारला घेऊन काही त्यांच्या मनामध्ये गोष्टी आहेत त्या देखील जाणून घेणार आहोत. परंतु सामन्याची महत्वाकांक्षा ही थोडीशी जास्त आहे. तर लगेच थोड्यात मॅचकडे आपण पाहता मित्रांनो 78 धावा झालेल्या आहेत. 79 धावांचा पाठलाग करत असताना 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 10 धावा धावफलकावरती. यावेळेस चांगला चेंडू होता. ओमकार अतिशय वेगाने चेंडूवरती येत आहेत, परंतु कौतुक करावं लागेल तिथे आफताब त्याहून अधिक वेगाने चेंडूवरती आला. चेंडूला गॅदर केलं, चेंडूची फेकी करतील तोपर्यंत मात्र एकच धाव नक्कीच भेटते. आणि या 1 धावेच्या बरोबरीने धावफलकावरती आपण पाहतो थोडीशी भर पडते आणि स्कोअर कार्ड जाऊन पोहोचते तब्बल 11च्या घरामध्ये. तर यावेळेस मुकीम्याचा पुढचा चेंडू, परंतु यावेळेस पहा काय ग्लोरियस फटका होता. अतिशय देखना ब्युटिफुल स्ट्रोक. 4 धावांसाठी वाईडिंग षटकावर रिझनला भेदणारा हा चौकार. मिस्टर 360 मैदानामध्ये आलेला आहे, ज्याचं नाव आहे दीपक यादव.
विजय नांबियार कॉमेंट्री बॉक्समध्ये या. तर चौकार आला. या चौकाराच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं मित्रांनो की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा होत्या आणि आता जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. तर 15 धावा एक चांगली सुरुवात मानावी लागेल. 78 धावांचा पाठलाग करत असताना आणि 15 धावा धावफलकावरती आल्यानंतर आता मात्र समीकरण उरतंय 63 धावांची अद्याप देखील आवश्यकता. सिक्स्टी फोर माफ करा 64 बरोबरीसाठी 63 आणि सामना विजय करण्यासाठी 64. तर नक्कीच अप्रतिम या पूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक सुंदर देखना झेल ओमकार याने पूर्ण केला. बघा हे असतं कमिटमेंट, हे असतं समर्पण क्रिकेट बद्दल आणि या पूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक सुंदर झेल टिपण्याचा मान कदाचित ओमकार याच्या नावावर जाईल का काय. 1983च्या वर्ल्ड कपची आठवण झाली मित्रांनो. कपिल देव यांनी उलट्या पळत तो झेल टिपला, तिथून मात्र भारताचं स्वप्न पूर्ण झालं. तर नक्कीच आपण पाहतोय की ओमकार यांच्या आत्या ह्या इथे आलेल्या आहेत आणि जसं ओमकारने हा झेल पकडला तसं त्यांच्या पाकिटामधून ATM खुलं झालं आणि तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. मला असं वाटतं पूर्ण फॅमिली जणू काय ओमकारला सपोर्ट करते की काय. काय देखना झेल होता, अतिशय देखना, ते देखील सिद्धेशचा. ओमकारला माहित होतं सिद्धेशची कॅच किती महत्वाची आहे आणि उलटा पळत जात स्वतःला बॅलन्स करत चेंडूला पाहत झेल टिपणं म्हणजे खरं चॅलेंज असतं आणि हे चॅलेंज पूर्ण करणार कोण तर तो म्हणजे ओमकार. तर ओमकारने चॅलेंज पूर्ण केल्याने 500 रुपयाचा मानकरी देखील ठरलाय. खूप खूप आभार. हलकासा ओव्हरपी चेंडू ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये खेळतायत. दीपक जोपर्यंत मैदानावरती उपस्थित राहणार तोपर्यंत धावसंख्येचा ओघ हा कायम राहणार याच्यातील मात्र शंका नाही. KPLचा फायनल आठवतो मित्रांनो. पहिल्या सत्रामध्ये दीपक याने 93-94 काहीतरी धावा केल्या होत्या आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना ओमकारने शतक पूर्ण केलं होतं. आता स्थिती थोडीशी वेगळी आहे. तेव्हा ओमकार चेस करत होता, आता दीपक चेस करतोय. तर बघूया काय घडेल आणि काय बिघडेल. नक्कीच एक अर्धशतक त्याच्या देखील नावावरती आहे, परंतु हा सामना खूप महत्वाचा आहे. यावेळेस पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा, यानी की फ्री हिट. खुलं लायसन्स असेल आणि ड्रायव्हिंग सीट वरती असेल दीपक. मैदान में आसिफ बोपा है. आसिफ बोपा कमिटी मेंबर. तर कमिटी मेंबर आसिफ बोपा हे देखील आलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आसिफ सौदागर भी. त्याचबरोबर आसिफ सौदागर यांचं देखील आभार आणि स्वागत. यावेळेस गती परिवर्तन, धीम्या गतीने टाकलेला चेंडू निर्धाव जातोय आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने आपण पाहतो की वाजिद अन्सारी काय कमबॅक करतायत. पहिल्या चेंडूमध्ये 15 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की काय की सिद्धेश आणि दीपक या सामन्याला पूर्णपणे आपल्या हातामध्ये घेतील, परंतु कौतुक करावं लागेल मित्रांनो या गोलंदाज वाजिद अन्सारी याचा. निर्धाव चेंडू टाकतोय आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने कमबॅक करून देतो आपल्या संघाला. सेमीफायनलचा मुकाबला मित्रांनो, टाइमचा जर विचार केला तर ठीक 5:30 झालेले आहेत. अजून एक महत्वाची मॅच अर्थात फायनलची मॅच खेळवायची. यावेळेस अप्रतिम मिस्टर 360 का म्हणलं जातं या खेळाडूला.
मैदानाच्या चौफेर टोलबाजी करणे ही त्याची ओळख आणि ही ओळख मात्र अधोरेखित करत असताना पुन्हा एकदा दीपक. तर चौकारा आलाय बायडिश एक्स्ट्रा कव्हर रिझनला भेदणारा हा क्रॅकिंग फटका. 4 धावांसाठी चौकार. लेफ्ट ओव्हर द विकेट पुन्हा एकदा वाजिद. यास मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटीचा कदाचित बॉटम एज घेत चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इम्रान अतिशय वेगळ्या चेंडूवरती आता चेंडूला गॅदर करताना याचबरोबर आपण पाहतोय की या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत. 1 चेंडूचा खेळ येणं अद्याप देखील बाकी आणि टोटल स्कोअरचा जर विचार केला तर 23 धावा आलेल्या आहेत मित्रांनो. तर शेवटच्या चेंडूवरती काय असेल. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू यावेळेस मात्र मैदानावरती फेकला जाईल आणि या शेवटच्या चेंडूवरती वाजिद काय करेल. ओमकार काहीसा कानमंत्रण देत असताना, काहीसा अनुभव आपला शेअर करत असताना, काहीतरी माहिती सांगत असताना हा चेंडू किती महत्वाचा आहे, ही मॅच किती महत्वाची आहे यातला बद्दल काहीतरी सूचना देत असताना गोलंदाजाला. तर बघूया वाजिद या सूचनेचा, या कानमंत्रणेचा कशा प्रकारे वापर करेल. दिनेश भोसले आलेले आहेत. ज्या दिनेश भोसलेने RSZ स्पोर्ट्स विरुद्ध एक अफलातून खेळी साकार केली होती आपल्या संघासाठी, तोच दिनेश मैदानावरती. मैदान में हो गए. यावेळेस चांगला चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने आपण पाहतोय एक गोल्डन षटकाच्या सांगता म्हणावी लागेल, कारण की सिद्धेश इलक सारखा महत्वपूर्ण मोहरा गारद करता आला या गोलंदाजाला. आणि तिथून जर पाहिलं तर सामन्याला कल्लाटणी देणारं षटक त्याने हाताळलं. पूर्णपणे धावसंख्येला रोखलं. जी धावसंख्या वेगाने प्रवाह करत होती या धावफलकावरती, ती धावसंख्या आता मात्र एखाद्या धीम्या गतीने चालणाऱ्या लोकल प्रमाणे ट्रॅव्हल करते. तर 56 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये. 24 चेंडू 56. फायनलची मॅच खेळायची मित्रांनो. अजून एक दीपक प्लीज लवकर. इम्रान भाई लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. तर 24 चेंडू 56 धावांची आवश्यकता. नक्कीच आपण पाहू शकता आमच्या मैदानावरती सन्माननीय अतिथी अमितजी शेलार साहेब, उत्तर मध्य मुंबई जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टी यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूयात. एक डॅशिंग व्यक्तिमत्व विभागाचं आज या स्पर्धेला उपस्थिती दर्शवते. यावेळेस खोलवर पदीचा चेंडू, अप्रतिम चेंडू डॉमिनेट करतायत पूर्णपणे, विरोधकांवरती तुटून पडतात ओमकार. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं मित्रांनो बॅटिंग करून पूर्णपणे सामना आपल्या हातामध्ये घेतला होता, परंतु ओमकार बाद झाल्यानंतर खाशी कामगिरी करता आली नाही इतर फलंदाजांना एक वेदांत वगळता. त्यानंतर जर पाहिलं तर या सत्रामध्ये ओमकार पुन्हा एकदा कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. यावेळेस बॅटीचा लिडिंग एज घे चेंडू काही सकाळ हवेमध्ये. इम्रान चेंडू खाली आता यावेळेस कम्युनिकेशन नीट होत नाही. धावचीची संधी आणि याच बरोबर दिनेश भोसले नावाचा मासा यावेळेस मात्र गळाला लागलाय. प्रयत्नांती परमेश्वर. मित्रांनो प्रयत्न करा, सक्सेस तुम्हाला भेटेलच. कॅच सुटली होती परंतु विकेट घेण्याचा प्रयत्न सातत्यामध्ये ठेवला आणि परिणामादाखल आपण पाहतोय की दिनेश भोसले धावचीच्या माध्यमातून बाद होत आहेत.
तर यावेळेस अप्रतिम प्रयत्न, दर्जेदार प्रयत्न. वाईद यांचं कौतुक करावं लागेल. नाईद नाईद या पूर्ण स्पर्धेमध्ये आता मात्र नाईद पटलावरती येत आहेत, पिक्चर मध्ये येत आहेत. शेवटचा चेंडू या षटकातला ओमकार घेऊन येतील दीपक यांच्यासाठी. ओमकार विरुद्ध दीपक, एक मोठं बॅटल. रिवर्सचा प्रयत्न होता, एकच भेटते आणि एक या धावेच्या बरोबरीने 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 79 धावांचा पाठलाग करत असताना आता आपण पाहतोय की 33 धावा धावफलकावरती आल्यात. आणि जर इथून पाहिलं तर 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता असेल. एक मोठं षटक, एक 20 धावांचं षटक जर का आलं तर सामन्याला कलाटणी भेटेल. तर काय घडेल आणि काय बिघडेल हा येणारा वेळच सांगेल. तर निश्चित स्वरूपाने आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं, त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडले गेलेत त्यांचं लेट विकी चषक अर्थात स्वर्गीय विकी देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही क्रिकेटची स्पर्धा आज इथे राबवली जाते. विकी आज आपल्या बरोबर नाहीये मित्रांनो, परंतु विकीच्या असंख्य आठवणी आज देखील आपल्याला मैदानावरती संघर्ष करण्याची प्रेरणा देतात, जिद्दीने लढण्याची शिकवण देतात. आणि त्याच आठवणींना आज पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून उजाळा दिला जातोय. ओमकार देसाई यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सिद्धेश इलगेची प्रचंड मेहनत, त्याचबरोबर त्याला विजय नांबियार असेल, नाईद असेल यांची खूप मोठी साथ भेटली आहे. आणि त्यामुळेच की काय एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा आज आपण या मैदानावरती पाहतोय. त्याचबरोबर YCCच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, पूर्ण टीमचं मी मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करेल, कारण की तुम्ही देखील खूप मोठी मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी घेतली आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं तर सर्व कुर्लावासियांनी या स्पर्धेला खूप चांगलं प्रेम दिलंय. प्रेक्षकांना विनंती आहे, मैदानाच्या बाहेर निघा. विजय प्लीज तेवढ्या सर्व प्रेक्षकांना बाहेर घ्या. आसिफ सौदागर जी प्लीज सबको बाहेर लीजिए. प्लीज मैदानाच्या बाहेर या. बघा लाईव्ह युट्यूब मॅच आहे, मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्ग आहेत, थोडंसं चित्र व्यवस्थित वाटत नाही. मी विनंती करेन की प्रेक्षकांना प्लीज थोडंसं बाहेर येऊन क्रिकेटचा आनंद घ्या. ही स्पर्धा आपल्यासाठी आहे मित्रांनो, आनंद आपल्यालाच घ्यायचा आहे. तर आता मात्र रंगत येणारे 18 चेंडू 46 धावांची आवश्यकता, एक मोठ्या षटकाची आवश्यकता. ते षटक कधी येणार? गोलंदाजी मार्कवरती येतात वाजिद अन्सारी अर्थातच बब्बू आणि समोर असेल दीपक. लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील जरूर केली जाते. आणि यावेळेस पहा मोठा मासा गळायला लागलाय दीपक नावाचा. आणि याच बरोबर आपण पाहतो की सामन्यामध्ये पूर्णपणे कदाचित पकड निर्माण केली असावी, कारण की दीपक कधी मैदानाच्या बाहेर जाणार यासाठी पूर्ण संघ आतुर झाला होता. आणि आतुरता मात्र सत्यामध्ये उतरली आणि दीपक मात्र स्वस्तामध्ये निपटला जातोय. तो पुढचा चेंडू वाजिद यांचा. तोसिफ आलेत नवीन बॅट्समन आणि आल्याला मात्र निर्धाव चेंडू जातोय. वाजिद याचं कौतुक करावं लागेल. वाजिद याच्यावरती जो विश्वास दर्शवला त्या विश्वासाला पूर्णपणे सार्थ अशी गोलंदाजी वाजिद करत असताना लेफ्ट ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू, यावेळेस चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडू जातोय. यष्टांच्या पाठी आपण पाहू शकता इम्रान खूप चांगली विकेट किपिंगची भूमिका निभावतायत. काही चुका वगळता आपण पाहतोय की पूर्णपणे त्या चुकांना
विसरून काहीतरी चांगला करण्याचा प्रयत्न ते करतात आणि प्रयत्नांमध्ये यशस्वी देखील होत आहेत. सामना अटीतटीचा होतोय मित्रांनो. 79 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात खूप चांगली झाली होती. दीपक चांगली फटकेबाजी करत होता. असं वाटलं होतं की काय या सामन्यामध्ये कमबॅक करेल, परंतु जिथे दीपक बाद झाला, सिद्धेशची कॅच पकडली गेली, तिथून जर पाहिलं तर संघाच्या पारड्यामध्ये पूर्णपणे निराशा. त्यातल्या त्यात दिनेश भोसले यांचा रनआउटच्या माध्यमातून बाद होणं ही खरं सर्वाधिक मोठी चुकीची दुर्घटना या संघाला, आणि त्याच्यामुळेच की काय हा संघ आता मात्र अडचणींमध्ये सापडलाय. यावेळेस क्षेत्ररक्षण थोडीशी चुकी करतोय. वन बाउंस सीमेच्या पलीकडे 4 धावांसाठी. तर 4 चेंडू झालेले आहेत या षटकामधील आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 37 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. 1980 धावांचा पाठलाग करत असताना खूप 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 आपण पाहतोय की संघाला अडचणींना सामोरं जावं लागतो आणि असा एका चौकार जर का आला तर मात्र धावफलकाला संजीवनी भेटते, बूस्ट दिला जातोय. परंतु याची सात्यता राखावं लागेल जर का हा सामना जिंकायचा असेल गाबडे वॉरियर संघाला. 42 धावांची आवश्यकता अजून देखील 14 चेंडूंमध्ये. 14 त्रिक 42 म्हणजे 3 धावा प्रत्येक चेंडू मागं. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं करतायत वेदांत त्यांनी ओळखलं होतं की कदाचित हा चेंडू इथून फिरकी घेईल आणि त्याच प्रकारे ते चेंडू वरती गेले होते. एका हाताने चेंडूला गॅदर करतायत. दोन्ही फलंदाज ना एक धाव घेण्यापासूनच सीमित ठेवतायत आणि एक धावेने धाव फलक थोडंसं हलते. बघा सिंगल डबलनी जास्त काय प्रभाव पडणार नाहीये या सामन्यावरती. जर का पकड निर्माण करायची असेल गावडे वॉरियर संघाला, नावामध्ये त्यांच्या एक वॉरियर नाव लपलेला, योद्धाप्रमाणे जर का खेळायचं असेल तर मोठे फटकेबाजी करावी लागेल. षटकाराने चौकार लगावे लागतील. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक इम्रान तिथं चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने गॅदर करतायत. क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये उपस्थित असलेले इम्रान चेंडूला गॅदर करतात आणि याचबरोबर पाहतोय मित्रांनो आपण एक यशस्वी षटकाची सांगता होते. 4 षटकांचा झालाय खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती आपण पाहू शकता 39 धावा आल्यात. तर नक्कीच 12 चेंडू 40 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 40 धावांची आवश्यकता. हे निर्णायक षटक कोण हाताळणार? मुज्जू मिलर के अब्बा सऊदी से मैच को लाए थे. तर नक्कीच मित्रांनो या स्पर्धेची किती महत्वाकांक्षा आहे आम्ही तुम्हाला सकाळी सांगितले होते की मुंबईच्या पलीकडून, महाराष्ट्राच्या पलीकडून, भारताच्या पलीकडून अगदी आखाती देशांमधून या स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. मुज्जू मिलर जे येथील स्थानिक रहिवासी आहेत, स्थानिक खेळाडू आहेत, त्यांचे पिताश्री आज सौदीमध्ये राहून या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर मी नक्कीच त्यांचा देखील आभार व्यक्त करेल. मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा आपका, मुज्जू मिलर के जो पिताश्री उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा क्योंकि जीटीसी के माध्यम से ये मुकाबला वो देख रहे हैं और ये काफी गर्व की बात है कि यहाँ के रहने वाले क्रिकेट के प्रति जिनको आदर सम्मान है वो इस मैच का आनंद ले रहे हैं यूट्यूब के माध्यम से. तो उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा. उनको भी हम ढेर सारी शुभकामनाएं देना चाहेंगे और इसी प्रकार से आने वाले भविष्य में ढेर सारा प्यार क्रिकेट के प्रति और हमारे कुर्ला के खिलाड़ियों के प्रति जरूर दीजिए. तर नक्कीच आपण पाहतोय की 2 धावा घेतल्या जात आहेत. आफताब याचं कौतुक करावं लागेल. काय क्षेत्ररक्षण केले, दर्जेदार क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 2 महत्वपूर्ण धावा रोखल्यात त्यांनी. सीमारेषेच्या लगत अक्षरशः डाईव्ह लगावत या चेंडूला त्यांनी रोखले. यावेळेस पंचांचा इशारा अवंतर चेंडूचा येतोय. चाळीस धावांची आवश्यकता होती मित्रांनो 2 षटकांमध्ये आणि त्याच्या प्रति उत्तरादाखल आतापर्यंत जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी केली जाते ओमकार आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून. पहिलं षटक वगळता बाकीच्या इतर षटकांमध्ये जर पाहिलं तर आपण 8, 10 आणि 6 धावा खर्च केल्या गेल्यात आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. ओमकार सातत्याने काय गोलंदाजी करतायत. डेडिकेशन म्हणजे ओमकार, समर्पण म्हणजे ओमकार, सदैव संघर्षाची भाषा म्हणजे ओमकार, जिद्द म्हणजे ओमकार आणि विरोधकांवरती तुटून पडणार म्हणजे ओमकार. आणि हाच ओमकार आज काय कामगिरी करतोय. लैलाबद्ध
फलंदाजी असेल, लिलाबद्ध गोलंदाजी असेल, ऑलराऊंडर भूमिका. मैदानाच्या चौफेर त्याने टोलेबाजी तर केलीच मित्रांनो, परंतु गोलंदाजी करत असताना देखील तेवढी सुंदर गोलंदाजी ते आज करतात. परंतु यावेळेस जास्त काळ रोखता येणार नाहीये आरिफला आणि हलकासा स्लॉट मध्ये चेंडू भेटला आणि चेंडूला धाडलं सर सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार. असे 3 ते 4 षटकार सामन्याला वेगळा वळण देऊ शकतात. 48 हुआ 3 बॉल. 3 चेंडू 48 रन झालेले आहेत. 3 बॉल. स्कोर क्या 9 पे 31 है अभिषेक. 9 बॉल 9 बॉल 31. 9 बॉल 31. 79 ना. और हुआ कितना है 48. 31 चाहिए ना. 31 चाहिए. 9 बॉल. तर नक्कीच मित्रांनो आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून असंख्य सारे प्रेक्षक वर्ग इथे जोडले गेले. त्याचबरोबर या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आमची स्पॉन्सर्स आयोजक कमिटी असेल त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर भाई काका थोरात यांचा देखील आपण खूप खूप आभार व्यक्त करूयात. जे संस्थापक आहेत जय शंभू पावला या संघटनेचे या प्रतिष्ठानचा त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर राकेश पुगावकर यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर ब्रिज साहेब देखील आत्ताच या मैदानावरती आलेत त्यांचं देखील आपण मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करूयात. ज्यांचे बंधू आज आपल्यामध्ये नाही आहेत, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही क्रिकेटची स्पर्धा आज पण राबवतोय, ते आज जरूर नाही आहेत आपल्याबरोबर, परंतु क्रिकेट खेळण्याची जिद्द, उमंग, ऊर्जा आज देखील ती आठवण करून देते आपल्याला की मैदानावरती कशा प्रकारे संघर्ष केला पाहिजे. तर या सर्व मान्यवरांचं त्याचबरोबर या सर्वच आमच्या सहयोगी मित्र परिवाराचं करूया सहर्ष स्वागत आणि त्यांना देखील घेऊन जात मैदानाकडे. परंतु यावेळेस पहा काय फटका होता, दर्जेदार स्ट्रोक, अप्रतिम फटका. मी उल्लेख केला होता मित्रांनो, हे षटक खूप निर्णायक आहे. या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये फायटिंग केली जाऊ शकते आणि 2 मोठे फटके आलेत मित्रांनो आतापर्यंत. टोटल स्कोअरचा जर विचार केला तर स्कोअर जाऊन पोहोचलाय तब्बल 54च्या घरामध्ये आणि जर इथून पाहिलं तर अद्याप देखील 25 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये. तर 25 धावांची आवश्यकता असेल तर बघूयात काय घडते आणि काय बिघडते. खोलवर पद्धतीचा चेंडू होता, चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला, डायरेक्ट फेकी करणार होते ओमकार, परंतु थोडेसे फंबल झालेत. प्रेशर पहा मित्रांनो सर्वच खेळाडूंवरती दिसतंय आणि या एक सिंगलच्या बरोबरीने आता मात्र समीकरण उरतं येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 24 धावांची. 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. मागील मॅच आपण पाहिलं होतं की नेक्स्ट लेवल विरुद्ध खेळत असताना विजय नांबियार याने 24 धावांची 31 धावांची आवश्यकता असताना 5 सलगचे षटकार लगावले होते आणि तिथून त्यांनी प्रवेश घेतला फायनल मध्ये. बघूया त्याच प्रकारचा कारनामा आता मात्र मैदानावरती होणार का, काय घडेल काय बिघडेल हा येणारा वेळच सांगेल. परंतु गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो की मित्रांनो गोलंदाज समीर यांना आणलं गेलंय, अजून एक अप्रतिम गोलंदाज, एक ट्रम्प कार्डची भूमिका या संघामध्ये हा खेळाडू निश्चित स्वरूपाने पार पाडतोय. कारण की ज्या ज्या वेळेला गरज लागली त्या त्या वेळेला समीर मैदानावरती आलाय, गोलंदाजीचा भार त्याने स्वीकारला, त्या त्या वेळेला त्याने यशस्वी गोलंदाजी केली. परंतु आता थोडंसं प्रेशर खाली त्यांना वावरावं लागेल कारण की महत्वाचा सामना आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये शेवटचं षटक. 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. तर प्लीज चला वेग वाढवा थोडासा, फायनलची मॅच खेळवायची मित्रांनो. 6 वाजण्यासाठी अवघ्या 10 मिनिटांचा अवधी उरलेला आहे. रायटम राऊंड द विकेट, पहिला चेंडू आणि पहिला चेंडू यावेळेस लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव पूर्ण, दुसरीची संधी आणि याचबरोबर दुसरी धाव घेत असताना सुधीर मात्र बाद होत आहे. समीकरणामध्ये फेरबदल, येणारे 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता. तर गावडे वॉरियर संघाच्या पॅव्हिलियन मध्ये आपण बघू शकता मित्रांनो पूर्णपणे शांततेचा सूर ऐकायला येतोय. 5 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके जर का येणाऱ्या चेंडूंवरती आले तर नक्कीच या सामन्याला कलाटणी दिली जाऊ शकते. ते 2 मोठे फटके येणार का मात्र समीर पुन्हा एकदा त्याच प्रकारची टिचून मारा करणारी गोलंदाजी करेल. नवीन बॅट्समन आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंड वरती येतात. ब्रॅवो, कमी वयाचा, कमी उंचीचा, सडपातळ शरीर यष्टीचा, अजून एक नवोदित सितारा या विभागातला.
फायरबर्ड टीमला तयार राहायचंय. लगेच आपण फायनलला स्टार्ट करणार आहोत कारण की 6 वाजे अवघ्या 8 मिनिटांचा अवधी बाकी. सूर्यास्त पूर्णपणे झालाय असं म्हणावं लागेल कारण की सूर्य देखील बिल्डिंगच्या पलीकडे लपलाय. तर आपल्याला फायनल खेळवायचे. विनिंग सेरेमनी देखील बाकी आहे मित्रांनो. आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने पूर्णपणे या सामन्यावरती पकड निर्माण केली आहे. तर एक चमत्कारच असेल जो गावडे वॉरियर संघाला फायनल मध्ये जाण्यासाठी मदतकार ठरेल. परंतु बैटिंग पे गावड़े ही है. आणि मिस्टर गावडेच संघाचे सर्व स्ट्रायकर हँडवरती आहेत. तर बघूया संघ मालकच आपल्या संघाला वाचवतील का. चमत्कार घडवावं लागेल आणि क्रिकेटमध्ये बहुतेक चमत्कार होताना आपण पाहिलेत. तर बघूया आज नशिबाची साथ भेटेल का गावडे यांना. यावेळेस निर्धाव चेंडू जातोय आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने फक्त आणि फक्त एक औपचारिकताच शिल्लक राहिली की काय असं म्हणावं लागेल. तर फायनलचा सामना आपल्या समोर मित्रांनो थोड्याच वेळात येणार आहे. फायरबर्ड संघ ठरलाय पहिला संघ जो या वर्षीच्या हंगामात फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय. लेट विक्की चषक 2021चा महाअंतिम मुकाबला, मेगा फायनलचा मुकाबला. आणि या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये नेक्स्ट लेवल संघ ठरतोय दुसरा संघ जो प्रवेश करतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर गावडे वॉरियर्स तुमचा देखील आम्ही मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतो. खूप अप्रतिम खेळ दाखवला. असाच खेळ असं सहकार्य सदैव राहू दे. या साऱ्या शुभेच्छा घेऊन तुमची रजा घेतो. नेक्स्ट लेवलचे कॅप्टन लवकर या. फायरबर्डचे कॅप्टन लवकर या. नेक्स्ट लेवलचे कॅप्टन आणि फायरबर्डचे कॅप्टन लवकर लवकर